तुम्ही मतदार मूर्खपणाने मतदानाच्या दिवशी काँग्रेसलाच निवडून देतात. आपण किती घोर अपराध करीत आहोत त्याची जाणीव कुठेतरी ठेवली पाहिजे. ज्या सरकारला आमच्या महाराष्ट्राचा इतिहास समजून घेण्याची इच्छा नाही, जाणत नाही त्यांची. आता बघा मगाशी कोणीतरी सांगितलं 6 वर्षापूर्वी एकाला 5 लाख रुपये 50 लाख रुपये दिले. विडी आहे का सिगरेट आहे? खोकली आणि टाकून दिली. हे अक्षम्य गुन्हे आहेत आमच्या सरकारचे. पण गुन्हे करून सुद्धा हेच सरकार तुम्ही परत बसवता. काहीतरी आपल्यालाही शहाणपण शिकलं पाहिजे. अरे मी माझा इतिहास विसरलो. शिवजयंती का शिवजयंती पुण्यतिथी याच्यावर वाद. तुमची लायकी आहे काय? वाद कसले असताय? हे माझे त्यांनी एक जी शिवजयंती साजरी करतात ती शिवजयंती. तसं तरुण काय पक्षच्या मागे लागलाय. कोणी म्हणतात का आम्ही गुलाबी चड्ड्या देणार आहोत कुठेतरी रामसेनेला श्रीराम सेना. अरे श्रीराम सेनेला सांगा तुम्हालाच त्यांनी कोणी चड्डी दिली तर तुमचे हे जे अनुमान आहे ते चड्डी खाऊन मध्ये जातील काय? झाला आणि जा. ते पबवाले इतके बेशर्मी लोक आहेत ते खरोखरच गुलाबी चड्ड्या घालतील आणि पब चालवतील. ही चर्चा आमची आजच्या तरुणांची आणि ही हालत आमच्या तरुणांची. जरा थोडा विचार करा. काही ठिकाणी चांगले चाललेले प्रकार चालले. लहान पोरांकडनं श्लोक म्हणून देत आहेत. काही प्रार्थनाची सवय लागली त्यांना. अशा तऱ्हेने सवय होत आहेत. पुढे सुधारणा होत आहे. आमचा संस्कार आणि आमची संस्कृती याला विसरू नका. आज राजगुरूंच्या ज्या दिवसाचा संदेश आणि हा इतिहास महाराष्ट्राच्या इतिहासाला विसरू नका. बाकी काही नाही. अशी जोडून मी आपल्यालाही प्रार्थना करते. जय हिंद, जय महाराष्ट्र.